तुकारामांचे वडील बोल्लोबा हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कनकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला घेऊन चला. पण बोल्लोबा काही त्यांचे ऐकत नसत. अशी 11 वर्षे गेली. 12व्या वर्षी ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कनकाई माऊली त्यांचे ऐकेना. ती आपल्या पतीला म्हणाली, जर यावेळेस तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाही तर मी तुमच्या मागून येणारच. बोल्लोबांचा नाविलाज झाला, कारण स्त्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही असे म्हणतात. ते म्हणाले, मी तुला माझ्याबरोबर नेईन, पण एक अट तुला ऐकावी लागेल. ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही. कनकाई माऊली पण आनंदली. तिने पतीला सांगितले की मी काही म्हणजे काही मागणार नाही. पती पत्नी पंढरपूरला जाण्यास निघाले. तेथे पोचल्यानंतर कनकाई माऊली मनाशी विचार करत होती, आता आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरलाही पाहू. यात्रेतील बांगड्यांची खेळण्यांचे दुकान पाहत असल्यामुळे तिच्यात व बोल्लोबामध्ये बरेच अंतर पडले. इकडे बोल्लोबा मंदिरात पोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झाली. रखमाई ने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्लोबा आल्यानंतर तुमची मान का झुकते? यावर पांडुरंगाने उत्तर दिले की तो सावकार असतो ना, त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी. म्हणजे बघा, बोल्लोबाने पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली होती की प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला. बोल्लोबा फक्त भक्तीचे डिपॉझिट करीत राहिले. त्याचे विड्रॉवल कधी केलेच नाही. त्यांनी फक्त देवाची भक्ती केली, पण त्याच्याकडे कधी काही मागितलं नाही. परमेश्वराची भक्ती करावी तर अशी. बोल्लोबा दर्शन घेऊन मागच्या दाराने बाहेर पडले. पुढच्या दाराने कनकाई माऊली देवळात गेली. तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली. क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले, बोल, तुला काय पाहिजे? कनकाई माऊली विचारात पडली, आता काय करावे? पतीची आज्ञा तर मोडता येत नाही, पण मनुष्य मोठा चतुर प्राणी आहे बरं का. आपले चातुर्य कोठे कसे वापरावे त्यांना बरोबर कळते. तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस, पण हे कुठे सांगितले की देव स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस. ती म्हणाली, पोटी संतान नाही. देव म्हणाला, जा, निश्चितपणे घरी जा, तुला मुलगा होईल. ती खूप आनंदली. हवे ते मिळाल्यावर भक्त देवाला जास्तच प्रदक्षिणा घालतो नाही का? बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या. इकडे बोल्लोबा बाहेर वाट पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितलं असणार. असा विचार करीत असताना त्याला कनकाई माऊली समोर येताना दिसली. तिने त्यांना देवळात घडलेला प्रसंग वृत्तांत सांगितला. ते सारे ऐकताक्षणी बोल्लोबा तिला घेऊन पुन्हा देवाकडे निघाले. पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले, त्यांनी तुला आशीर्वाद दिला की त्याने तुला आशीर्वाद दिला? पुत्र हवा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. जर मला पुत्र मिळणार असेल तर तुझी भक्ती करणारा, असा गणित जपणारा, अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा व आज्ञेचा पुत्र दे. आणि नंतर तुकोबारायांचा जन्म झाला आणि त्यांच्या नावाचा डंका आजही वाजतोय पिढ्यानपिढ्या. तुम्हाला स्टोरी पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे आभार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ बघायला भेटतील. तुम्ही पूर्ण स्टोरी ऐकल्याबद्दल धन्यवाद.